विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या इकडे. आज जो आपण चॅप्टर स्टार्ट करणार आहोत तो आहे लिनियर इक्वेशन. कोणता चॅप्टर? तुम्ही बेटा थोडं बरोबर बसून का, बोर्ड एकदम क्लिअर दिसला पाहिजे. तुम्हाला बोर्ड क्लिअर दिसत आहे? ओके. सो लिनियर इक्वेशन मध्ये आपले 3 टाईपचे सोल्युशन असतात. एक असते युनिक सोल्युशन, एक इनफायनाइट सोल्युशन आणि एक नो सोल्युशन. याबद्दल आयडिया आहे? अच्छा, मी असंच पकडून चालतो का तुम्हाला काहीच येत नाही? म्हणजे मी आणखी बेटर चांगल्या प्रकारे सांगू शकतो. तर युनिक, इनफायनाइट आणि नो सोल्युशन. तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन दिले असणार. 2 इक्वेशन ऑफ लाईन तुम्हाला काय असणार? गिवन असणार. आणि तुम्हाला त्या इक्वेशन ऑफ लाईन वरून आयडेंटिफाय करावं लागणार आहे का या लाईनचं जे सोल्युशन आहे ते युनिक येणार, इनफायनाइट येणार का सोल्युशनच येणार नाही. या टाइपचे क्वेश्चन राहणार आहे लिनियर सोल्युशन मध्ये. सेकंड वन, dx dy. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे डिटर्मिनंट फाइंड आउट करणं. तुम्हाला dx किंवा dy किंवा x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार आहे. नेक्स्ट टाइप, एखादी तुम्हाला लाईन दिली राहणार, ती लाईन कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईज होते हे आयडेंटिफाय करावं लागणार आहे. अँड लास्ट वन, जर तुम्हाला पॉइंट दिला असला x = 4, आणखी एक पॉइंट गिवन आहे y = 3. एक पॉइंट काय दिला मी तुम्हाला? x = 4. एक पॉइंट कोणता म्हटला? y = 3. या लाईन कोणत्या पॉइंटवर इंटरसेक्ट होणार अशा टाइपचा क्वेश्चन विचारला जाणार. तर हे 4 टाइपचे क्वेश्चन आपण 1 बाय 1 टीच करू. समजत आहे मी काय बोलत आहोत? आज आपण हाफ लेक्चर घेऊ, उद्या आणखी हाफ लिनियर इक्वेशन 2 लेक्चर मध्ये आपण एंड करू. तर आजचा जो आपला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे क्वाड्रंट. खूप सारे स्टुडंट असे आहेत ज्यांना आतापर्यंत क्वाड्रंटच्या व्हॅल्यू सुद्धा माहित नाही. हा असतो आपला फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा. आधी आपण बेसिक घेऊ, त्यानंतर क्वेश्चन स्टार्ट करू. जो आपला फर्स्ट क्वाड्रंट असतो तो प्लस प्लस असतो. फर्स्ट क्वाड्रंट काय असतो? प्लस प्लस. म्हणजे x ची व्हॅल्यू पण प्लस आणि y ची व्हॅल्यू सुद्धा प्लस. हा 0 असतो माहिती आहे ना. आणि या साईडला प्लस असतात, या साईडला प्लस, मायनस, मायनस. ते तुम्हाला 10th मध्ये झालं असणार. सेकंड क्वाड्रंट असतो मायनस प्लस. सेकंड क्वाड्रंट मायनस प्लस. थर्ड क्वाड्रंट मायनस मायनस. and at the last fourth quadrant प्लस आणि हा असतो आपला फोर्थ क्वाड्रंट. हे 4 क्वाड्रंट तुम्हाला आधी लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर सोल्युशन ऑफ लाईन. काय दिलं मी आता? सोल्युशन ऑफ लाईन. फर्स्ट, जर आपली लाईन असली ax + by + c, ही आपली एक मी लाईन घेतली. कोणती घेतली? ax + by + c. याला जर L1 घेतलं तर हा a1, हा b1, हा c1. बोर्ड सगळ्यांना क्लिअर दिसत आहे? ही दुसरी लाईन a2x b2y + c2. अशा आधी मी 2 लाईन कन्सिडर केल्या. एक L1 लाईन घेतली आणि एक काय घेतली मी? L2. L1 काय घेतला मी? ax + by + c. बट फर्स्ट लाईन असल्यामुळं a1 b1 c1. सेकंड लाईन असल्यामुळं a2 b2 c2. इज दॅट क्लिअर? नो डाऊट? ओके. आफ्टर दॅट बघा आता युनिक सोल्युशन.
युनिक सोल्युशनची कंडिशन लक्षात ठेवायची. युनिक सोल्युशनची कंडिशन येणार A1 अपॉन A2 नॉट इक्वल टू B1 अपॉन B2. काय बोललो? A1 अपॉन A2 नॉट इक्वल टू B1 अपॉन B2. सेकंड, इनफायनाइट सोल्युशन. इनफायनाइट सोल्युशनची कंडिशन येणार A1 अपॉन A2 इक्वल टू B1 अपॉन B2 इक्वल टू C1 अपॉन C2. इनफायनाइट सोल्युशनची कंडिशन काय येणार? A1 अपॉन A2 B1 अपॉन B2 C1 अपॉन C2. हे कोणाची कंडिशन आहे? इनफायनाइट सोल्युशन. आता काय? नो सोल्युशन म्हणजे त्या लाईनचं सोल्युशनच येणार नाही. B1 अपॉन B2 नॉट इक्वल टू C1 अपॉन C2. दोन जर लाईन गिवन असल्या आणि ती कोणती लाईन आहे हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं विचारलं तर या कंडिशन लावून बघायच्या. A1 A2 B1 B2 जर सेम नाही आला तर ते काय असणार? युनिक. A1 A2 B1 B2 C1 C2 जर सेम आला तर ते इनफायनाइट. B1 B2 नॉट इक्वल टू C1 C2 आला तर नो सोल्युशन. आठवलं काही होतं 10th मध्ये का नव्हतं? होतं 10th मध्ये का काहीच नाही आठवत? ओके, राईट डाऊन दिस फास्ट. Write down first problem. If the two given line are if the two given line are 2x plus 3y plus 4 equal to 0 and 4x plus 6y plus 8 equal to 0. लिहिलं तुम्ही? काय लिहिलं? क्वेश्चन डबल एकदा मला सांगा आता. फोर एक्स प्लस सी वाय प्लस 8 इक्वल्स टू 0. लिहिला क्वेश्चन सगळ्यांनी? हॅव्हिंग ऑप्शन लिहा. स्मॉल ए पहिलं ऑप्शन, स्मॉल ए नो सोल्युशन. सेकंड ऑप्शन लिहा इनफायनाइट सोल्युशन. थर्ड ऑप्शन नोट करा युनिक सोल्युशन. and fourth option none of these. फोर्थ ऑप्शन काय सांगितलं मी? नन ऑफ दीज. ओके, आता तुम्ही त्यामध्ये बघा आपली कोणती कंडिशन फिट होते. तर कोणती कंडिशन फिट होते हे चेक करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे रेशो घेऊन घ्यायचे. A1 अपॉन A2 B1 अपॉन B2 C1 अपॉन C2 सर्वांचे काय घ्यायचे? रेशो. बघा सोल्युशन एक्स किती आहे इथं? 2. A1 B1 C1 हा काय झाला आपला? A1 B1 C1 हा A2 B2 C2. क्लिअर?
तर A1 अपॉन A2 म्हणजे 2 बाय काय येणार 4 इक्वल टू B1 अपॉन B2 3 बाय 6 C1 अपॉन C2 4 बाय 8. याला सॉल्व करा किती येणार 1 बाय 2. याला सॉल्व करा किती येणार 1 बाय 2. याला सॉल्व करा किती येणार. सगळ्यांचा रेशो सेम आला का डिफरंट आला. जर सगळ्यांचा रेशो सेम असणार तर इथे कोणती कंडिशन सॅटिस्फाय होणार. कोणती कंडिशन. कारण आपलं आन्सर काय आलं A1 अपॉन A2 B1 अपॉन B2 C1 अपॉन C2. तर हे कोणाचं आन्सर झालं आपलं इनफायनाईट सोल्युशन. तर आपलं आन्सर काय आलं पाहिजे इनफायनाईट सोल्युशन. क्लिअर. राईट डाऊन. झालं का लिहून. सर्वांचं लिहून झालं. ओके लिहून घ्या आधी. आयडेंटिफाय कसं केलं ते समजलं सर्वांना. ओके. राईट डाऊन नेक्स्ट. इफ x minus 3y, if x minus 3y minus 3 x minus 3y minus 3 equal to 0 and 3x minus 9y minus 2 equal to 0. 3x minus 9y minus 2 equal to 0 having solution सेम ऑप्शन लिहा. फर्स्ट ऑप्शन काय येणार नो सोल्युशन. सेकंड इनफायनाइट. थर्ड युनिक and fourth none of these. आणि आन्सर सांगायचा प्रयत्न करा. आन्सर बरोबर आहे का. चला लक्ष द्या इकडे. मी सिम्पली तुम्हाला काय म्हटलं आहे कधी जर तुम्हाला सोल्युशन विचारलं ऍज इट इज सगळे व्हॅल्यू आपण सॉल्व्ह करून घ्यायच्या. बरोबर. काय येणार मग आपला A1 अपॉन A2. A1 किती असणार 1 म्हणजे 1 अपॉन 3 इक्वल टू B1 किती आहे -3 B2 किती -9 इक्वल टू C1 किती -3 C2 किती -2. हे आलं 1/3 इक्वल टू मायनस मायनस गेट 3 1 जा 3 3 3 जा 9. आन्सर किती मायनस मायनस गेट आन्सर किती A1 अपॉन A2 इक्वल टू काय आहे B1 अपॉन B2. हे दोघं सेम आहे. मग हे दोघं सेम जर नसले असते तर काय असलं असतं आपलं इनफायनाईट. हे दोघं जर सेम नसते तर इनफायनाईट सॉरी युनिक. पण आता आपल्याजवळ काय आहे B1 B2 C1 C2 हे दोघं सेम आहे का. कंडिशन कशा चेक करायच्या ऐकून घ्या. पहिले चेक करायचं तीनही सेम आहे का. तीनही सेम आहे का नाही म्हणजे इनफायनाईट नाही. पहिली कंडिशन चेक केली. दुसरी कंडिशन ये चेक करायची. नॉट इक्वल टू आहे का. नॉट इक्वल टू आहे का म्हणजे युनिक सुद्धा नाही. मग राहिली कंडिशन हे चेक करायची. नॉट इक्वल टू आहे म्हणजे B1 अपॉन B2 नॉट इक्वल टू C1 अपॉन C2. विच कंडिशन नो सोल्युशन. तर याचं आन्सर राहणार तुमचं नो सोल्युशन. राईट डाऊन.
Write down question. If 3x minus 5y minus 20, 3x minus 5y minus 20 equal to 0, and 6x minus 10y minus 40 equal to 0. Having solution, चला डायरेक्ट आंसर सांगा आता. Having solution इनफायनाइट, एकदम परफेक्ट आंसर बेटा, व्हेरी गुड. चला बाकी स्टूडेंट सॉल्व करा फास्ट. Write down next. If 3x minus 5y, sorry, table नहीं. If 2x plus y minus 5 equal to 0, and 3x plus 2y minus 8 equal to 0, having solution, करा सॉल्व. कोणतं सोल्युशन आहे? अर्ध लक्ष द्या इकडे, याला सॉल्व करा. काय होणार सोल्युशन मध्ये? 2/3, 1/2, मायनस मायनस कॅन्सल, तर 5/8. पहिले फक्त पहिलीच कंडिशन लावून पहा. A1 A2 B1 B2, A1 A2 B1 B2 सेम आहे का? सेम आहे का? हे नाही. सेम आहे का? नाही. हे याच्यामध्ये शायद मी मिस्टेक केली असणार. इथं काय पाहिजे होता? 4 पाहिजे होता. काय पाहिजे होता? 4. कसं आहे, मी व्हॅल्यू आपल्या मताने देऊन राहिलो ना, तर इथं काय पाहिजे होता आपला? 4. इथं जर 4 असला असता, बरोबर, तर हा काय झाला असता? 1/2. म्हणजे आन्सर काय आलं असतं? 2/3, 1/2, 1/2. आलं का लक्षात? मग या दोन व्हॅल्यू सेम आहे का? नाही. तुम्हाला समजलं का मी काय बोललो होतं? मी जे तुम्हाला प्रॉब्लेम दिलं त्यामध्ये जे मी -5 लिहिलं त्यामध्ये काय पाहिजे होतं? -4. आता सांगा, या दोन व्हॅल्यू सेम आहे का? नाही. या दोन सेम आहे, पण या दोन जर सेम नसल्या तर कोणतं होते? नो सोल्युशन. या दोन सेम नसल्या तर युनिक सोल्युशन. म्हणजे कोणती कंडिशन सॅटिस्फाय झाली? युनिक सोल्युशन. A1/A2 नॉट इक्वल टू काय आला? B1/B2. आलं का सेम? म्हणून कोणतं राहणार? युनिक. राईट डाऊन. नेक्स्ट क्वेश्चन. If x and y are positive, if x and y are positive, then x and y are positive, then the line ax plus by plus c, ax plus by plus c equal to 0 lies in first option, first quadrant,
सेकंड ऑप्शन, सेकंड क्वाड्रंट, थर्ड ऑप्शन, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ ऑप्शन, फोर्थ क्वाड्रंट. कोणता क्वाड्रंट? का बरं फर्स्ट? एक्स आणि वाय काय म्हटलं मी? पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कोणता क्वाड्रंट? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कोणता क्वाड्रंट? आज स्टार्टिंगला तेच लिहून दिलं मी. ओके, म्हणजे आपला आन्सर काय असणार? फर्स्ट क्वाड्रंट. कोणता क्वाड्रंट? समजलं फर्स्ट का बरं आलं तर? का बरं फर्स्ट आलं? कारण एक्स आणि वाय काय आहे? पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कोणता क्वाड्रंट असतो? फर्स्ट. जस्ट ओरली आन्सर द्या. इफ एक्स पॉझिटिव्ह अँड वाय निगेटिव्ह, if x positive and y negative, then line lies in quadrant. कोणता quadrant? y plus minus. Which quadrant? minus 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 plus. second. चला plus plus minus plus मायनस मायनस आणि प्लस मायनस. क्वाड्रंट सगळ्यांना माहित आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इफ एक्स इक्वल टू -3 and y equal to -5. x इक्वल टू काय म्हटलं मी? -3 and y equal to -5. Then the intersection point of both line, लिहिलं intersection point of both line. First option 0 0. second option 3 5. third option -3, -5. आणि fourth option does not intersect. फोर्थ ऑप्शन कोणतं म्हटलं मी? डज नॉट इंटरसेक्ट. आता मला सांगा, एक्स ची पहिली व्हॅल्यू किती सांगितली मी? -3. वाय ची व्हॅल्यू -5. या दोन लाईन जर तुम्ही ड्रॉ केल्या तर त्यांचा इंटरसेक्शन पॉइंट कोणता येणार हे तुम्हाला विचारलं आहे. बरोबर. असा क्वेश्चन विचारल्या बरोबर विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट्स खूप डीप मध्ये विचार करतात. प्रॉब्लेम राहते खूप सिंपल, पण आपला विचारच खूप जास्त डीप मध्ये असतो. सांगा कोणी आन्सर? -3. एक्स कोणत्या पॉइंटवर आहे? -3. वाय कोणत्या पॉइंटवर आहे? मग त्याची इंटरसेक्शन पॉइंट पण तेच राहणार ना. तर आन्सर काय येणार तुमचं? -3 -5. बघा कशा प्रकारे येणार आहे रे. हा 0 मायनस या साईडला येणार. जर इथं जर -3 असणार तर हा झाला x इक्वल टू -3. इकडे मायनस असते. हा झाला y इक्वल टू -5. हा झाला दोघांचा इंटरसेक्शन. दोघांचा काय झाला? तर इंटरसेक्शन कुठं आहे? x इक्वल टू -3, y इक्वल टू. म्हणून कन्फ्युज नाही व्हायचं. जी व्हॅल्यू दिली राहणार तीच आपले कोणते पॉइंट राहणार? इंटरसेक्शन पॉइंट. एक्स आणि वाय ची जी काय दिली राहणार व्हॅल्यू ते काय राहणार आहे? आपले इंटरसेक्शन पॉइंट. क्लिअर? नो डाऊट. मग इंटरसेक्शन पॉइंट कोणते आहे आपले? वाय. कारण गिव्हन काय आहे? एक्स इक्वल टू -3